कला दर्पण न्यूज। कर्नाटकी बेंदूर उत्सवानिमित्त इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पारंपरिक बैल पळवणे स्पर्धेला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। तब्बल 121 वर्षांची परंपरा लाभलेल्या या स्पर्धेत लहान गटात राकेश कलगोंडा पाटील यांच्या बैलाने 28 सेकंद 9 पॉइंट अशी उत्कृष्ट वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला। इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या काळापासून सुरू झालेली ही ऐतिहासिक स्पर्धा आजही त्याच उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे। ग्रामीण संस्कृती, शेतकरी जीवन आणि बैलांप्रती असलेला जिव्हाळा जपणारी ही स्पर्धा परिसरातील नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरते। डीकेटी नारायण मळा प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेचा शुभारंभ सहकार महर्षी कल्लाप्पा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बाबासो राजमाने आणि अरुण काशीद प्रमुख उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते मैदानाचं पूजन करून स्पर्धेला प्रारंभ झाला। यंदाच्या लहान गटातील स्पर्धेत 32 स्पर्धकांनी सहभाग घेतला। बैलांच्या वेगवान धावा, मालकांचं कौशल्य आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे मैदानावर उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। स्पर्धा पाहण्यासाठी इचलकरंजीसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। स्पर्धेतील निकाल पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आला। प्रथम क्रमांक राकेश कलगोंडा पाटील 28 सेकंद 9 पॉइंट, द्वितीय क्रमांक विनायक अनिल म्हेत्रे 30 सेकंद 8 पॉइंट, तृतीय क्रमांक दस्तगीर शौकत मुजावर 31 सेकंद 7 पॉइंट। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी बेंदूर उत्सव मंडळाने विशेष मेहनत घेतली। यावेळी उत्तम आवाडे, प्रकाश दत्तवाडे, देवांशिष पाटील, शिवांशिष पाटील, बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासो कलागते, अहमद मुजावर, नंदू पाटील, शांतप्पा मगदोम, राहुल घाट, सुभाष जाधव, राजू पचाटे, तानाजी कोकितकर, किशोर पाटील, सागर गळदगे, डॉक्टर विजय माळी, राजू दरिबे, शिवाजी काळे यांच्यासह अनेक शर्यत प्रेमी उपस्थित होते। ग्रामीण परंपरा, शेतकरी संस्कृती आणि बैलांविषयीचा सन्मान जपणाऱ्या या स्पर्धेने पुन्हा एकदा इचलकरंजीतील बेंदूर उत्सवाची शान वाढवली असून 121 वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच दिमाखात पुढे सुरू असल्याचं या निमित्ताने अधोरेखित झालं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.